नमस्कार. इलेक्शन फीवर आता वाढू लागलाय. कोरोनाच्या मीटर प्रमाणे इलेक्शनच्या तापाचं मीटर देखील आता वाढत आहे. या निवडणुकीत काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. लातूरचे माजी पालकमंत्री, राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या मराठवाड्यातील प्रचाराची जबाबदारी आहे आणि ते ही जबाबदारी मोठे प्रामाणिकपणे पार पाडतायत, मेहनतीनं पार पाडतायत. त्यांचा मराठवाड्यातला सतत दौरा चालूच आहे. या निवडणुकीचं एकूण चित्र त्यांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. ते भाजपची रणनीती जाहीरपणे सांगणार नाहीत, पण काय चाललंय हे मात्र नक्कीच सांगतील अशी आपण अपेक्षा करूया. काय ह्या निवडणुकीचा माहोल वाटतोय? भाजपला विजयाची कितपत शक्यता वाटते भाजपत अंतर्गत मतभेद असताना सुद्धा? नाही, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिरीष बोराळकर हे चांगल्या मताने, बहुमताने निवडून येतील हा पहिला विश्वास मी आपल्याला देतो. आणि यामागं जो कार्यकर्ता त्या ठिकाणी मेहनत करतोय, जो पार्टीवरचा कार्यकर्ता, जो बूथचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मेहनत करतोय, आणि रणनीती अशा प्रकारची कोणतीही रणनीती नाही आहे. एक संपर्क करणे, संपर्कातून त्यांना मतदानासाठी विनंती करणे, आणि सध्याची जी देशभरामध्ये असणारी परिस्थिती आणि माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व ह्याच्यावर जनतेचा खूप मोठा विश्वास आहे. आपण पाहिलं असेल की बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस अनेकांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावले, पण शेवटी ज्यावेळेस निकाल पाहिले, भारतीय जनता पार्टी सर्वात अधिक मतांनी निवडून येणारा पक्ष, सर्वात अधिक जागा भारतीय जनता पार्टीने घेतल्या आणि सरकारही त्या ठिकाणी स्थापन झालं. त्यामुळे आजही आपल्या ज्या 4 जागांच्या निवडणुका ज्या महाराष्ट्रात चाललेल्या आहेत, त्या 4ही जाग्यावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. मोदीजींचा एक आपले पंतप्रधानांनी शब्द वापरला, त्याच्यावर किती जणांनी लक्ष केलं मला माहीत नाही. सायलेंट वोटर. सायलेंट हा जो शब्द वापरला, तो सत्ता किंवा कोण आहे किंवा मी पाहतो, आपण बोलतात, कोणी बोलतात ह्याच्याकडे लक्ष देऊन नाही. त्याला सर्व माहीत असतंय काय चाललंय काय नाही. देशातली परिस्थिती माहिती आहे, कोरोनाच्या काळातली परिस्थिती माहिती आहे, मोदीजींनी काय काय निर्णय केले या विषयाबद्दल माहिती आहेत. ते आज आपल्यासारखं मत व्यक्त करत नसतील, पण मतदानाच्या दिवशी हे सर्वजण मत व्यक्त करणार आहेत. आणि सध्याचं महाराष्ट्र शासनाचे मागचे 1 वर्षाची जो टाइम जो त्यांनी त्यांचं काम जे पाहिलंय, त्या कामामध्ये कोणतेही सकारात्मक भूमिका महाराष्ट्र शासनाची दिसली नाही. पदवीधरांच्या प्रश्नासाठी लक्ष दिसले नाही. मला आपल्याला आवर्जून एक विषय सांगायचा आहे. समृद्धी मार्ग हा मराठवाड्यामध्ये एक चेंजिंग, ट्रान्सफॉर्म करणारा एक विषय आहे. त्याच पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्या मराठवाड्यात आली असती. ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये गुंतवणूक येते, त्याच्यातून अनेक लोकांना रोजगार निर्माण होतो. मागच्या वर्षभरामध्ये या 30 तारखेला 1 वर्ष सरकारचे पूर्ण होतात. जी गुंतवणूक मी जे विषय सांगतो त्याला स्टॅटिस्टिकली जर आपण पाहिलं, 1 लाख कोटी माग ज्यावेळेस गुंतवणूक होती, त्याच्यातून रोजगार जो लाखात रोजगार निर्माण होतो, तर आज आपण मागच्या वर्षभरामध्ये आपल्या राज्यामध्ये किमान 2 लाख कोटीची गुंतवणूक ही थांबली आहे. म्हणजे अंदाजित व्यक्त करा की किती पदवीधरांचे रोजगार तुम्हाला मिळणार होते या राज्यामध्ये, फक्त तुमच्या निर्णय न घेण्यामुळं किंवा सकारात्मक भूमिका नसल्यामुळं हे राज्यामध्ये येणारी गुंतवणूक थांबलेली आहे. सगळे कामं स्तब्ध झालेले आहेत. राज्यामध्ये कुठं कामं चालू नाहीत. सर्वांचे शिक्षकांचे प्रश्न आहेत. आरक्षणाच्या बाबतीमध्ये, मराठा आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न निर्माण झालाय. वाद निर्माण करणं हे या सरकारची एक भूमिका राहिली आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक वाद कसा निर्माण करता येईल असा एक प्रयत्न या सरकारने केलेला आहे. कारण आपण जर पाहिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात आरक्षणाचा विषय ज्यावेळेस आला होता, ह्याच्यामध्ये मी त्या समितीवर आहे, क्लिअर कट पॉइंटेड आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठंही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाते. पण हे असतानाच एखादा विषय उभा करणं, हे मला वाटतं की हे आपल्या म्हणजे तुम्ही समाजामध्ये तीड निर्माण करणं हे सर्वात मोठी चूक
हे सरकार करत आहे. भाजप निवडणूक ताकदीनं लढत आहे, पण उगीच रोज बातम्या येत आहेत, अमुक नाराज, कधी पंकजा मुंडेंची नाराजी, कधी बबनराव लोणीकरांची नाराजी, आणि बघतोय की हे सगळे प्रचारात सहभागी आहेत. काय असेल हे गणित की जे सगळे उगी नाराज बसल्याचं वृत्तचित्र पसरवलं जातं आहे? कारण नेते नाराज नाही असं दिसतंय आणि बातम्या तर नाराजीच्या येत आहेत. नाही, या निवडणुकीमध्ये आमचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून, मी जरी निवडणूक प्रमुख असेल तरी आमचे नेते आहेत, पंकजाताई, माननीय दानवे साहेब आहेत, ताई आहेत, लोणीकर साहेब आहेत, त्याच्यानंतर हरिभाऊ नाना आहेत, हे सर्व नेते आहेत. हे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढली जाते. आता ताई नाराज, काल ताईंनी परभणी, हिंगोली, हो, खूप मोठे जालना या तिन्ही जिल्ह्याचे प्रवास केले. अजूनही म्हणजे 3 दिवस झाले सतत ते फिरत आहेत. काल आम्ही दोघं एकत्रित होतो, कशा पद्धतीने खाली जायचं त्याची तयारी झाली. आज केंद्रातली एक बैठक आहे. ताई जरी आज मुंबईला गेले असतील, पण प्रीतम ताईंचा आज दौरा आहे. आज आष्टी, त्याच्यानंतर उस्मानाबाद मधला भाग, या सर्व ठिकाणी त्या ठिकाणी प्रीतम ताईंचा त्या ठिकाणी प्रवास आहे. म्हणजे सर्वजण ताकदीने काम करायला लागलेत. लोणीकर साहेब आम्ही एकत्रित चर्चा केलो. कालच्या प्रवासाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण वेळ होते, आणि हे सर्वजण एकत्रित काम करतात. मला वाटतं की इंग्लिशमध्ये म्हण आहे, वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज. तर हे कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न हे राष्ट्रवादीकडनं चाललाय. आज त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. जातीय पातळीवर ही निवडणूक जाईल. मला आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे, मला त्यांना विनंती करायची, आपलं राजकारण 4 दिवसाचं आहे, 4 दिवसात निवडणुका संपतील, पण जे विष पेरायचं काम सध्या राष्ट्रवादीकडनं जे चाललंय हे फार चुकीचं आहे. राष्ट्रवादी पक्ष हा विष पेरायचं काम त्या ठिकाणी करतोय, जातीवर निवडणुका नेण्याचं काम करतो. आम्ही राजकारणात आहे, राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या समाजाला घेऊन राजकारण करता येत नाही, सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालतो. आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका पहिल्यापासून आहे, सर्वांना समान घेऊन चालणे, सर्वांना सोबत घेऊन चालणे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि राष्ट्रवादी आवर्जून प्रत्येक ठिकाणी जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तुमच्या निवडणुका 4 दिवसाच्या होतील, पण या भागामध्ये एखादी चीड निर्माण झाली तर कधीच तुम्हाला ही मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. राजकारण बाजूला ठेवा, माझी विनंती राहील त्यांना, अशा चुकीचा अप्रचार, जातीचं राजकारण हे करू नये. त्यांनी पदवीधरांपर्यंत जावं, त्यांनी काय कामं केलेत हे सांगायचा प्रयत्न करावा, पण ह्या माध्यमाचा जर वापर केला हे आपल्या मराठवाड्यासाठी चांगलं नाही, असं मला त्यांना आवर्जून विनंती करायची. भाजपचा उमेदवार दागी, भाजपचा उमेदवार घोटाळेबाज असं म्हणून एक चर्चा होते आहे. त्या चर्चेचे आता काही व्हायरल्स होत आहेत, जुने व्हिडिओ, जुन्या बातम्या, जुन्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या शेवटच्या टप्प्यात त्या अधिक तीव्रतर होतील असं जाणवत आहे. काय तुम्ही सांगाल का तुमचा उमेदवार दागी आहे? नाही, सर्वात पहिलं हे विषय कधी निघाले? ज्यावेळेस शिरीष बोराळकर उमेदवार झाले त्यावेळेस तुम्ही विषय काढतात. जर त्यांच्यावर कोणता आरोप असेल, कोणता विषय असेल, न्यायव्यवस्था आहे आपल्या देशामधल्या, न्यायव्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास आहे. ज्या न्यायव्यवस्थेने त्यांना त्याच्यातून क्लिअर ही त्यांच्यावर कोणतेही काही चार्जेस नाहीत, अशा न्यायव्यवस्थेने त्यांना जर याच्यामधून बाहेर जर त्यांना क्लीन चिट दिली असेल किंवा त्यांचा कोणताही याच्याशी संबंध नाही असं म्हणत असतील, आणि जे लोक आता हा विषय काढतात, माझी त्यांना आवर्जून सांगणं आहे. आणि आम्ही आज या निवडणुकीचा प्रमुख म्हणून मी आज निवडणूक आयोगाकडे पत्र आम्ही काल तयार केलेलं आहे. चुकीचा वापर, चुकीचा गैरसमज आणि चुकीचे आरोप जर कोणी करत असतील, कोणत्याही पुराव्याशिवाय यांच्यावर केस दाखल करा. त्याच्यामध्ये उद्या त्यांचे म्हणजे त्याच्यावर जी काय कारवाई असेल, याच्याप्रमाणे आपल्या कायद्याप्रमाणे ज्या काही कारवाई ॲक्शन्स असतील ते प्रपोज करू. पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देतोय, सायबर सेलला त्यांचं पत्र जाणार आहे, निवडणूक आयोगाचं पत्र जाणार आहे की हे चुकीचं माध्यम या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं की तुम्ही प्रचार करा. विरोधी पक्षांना आम्हाला हेच सांगायचं आहे की बाबा तुम्ही प्रचार करा. पदवीधरांसाठी काय केलंय हे जर तुम्ही सांगितलं तर चांगलं राहील. हा उमेदवार असा आहे तसा आहे, तुम्ही काय केलं हे बोला, माझी एवढीच विनंती आहे. भाजप आक्रमक होणार आहे का त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विषयामध्ये, की आपला प्रचार करणार आहे? कसं आहे, मी म्हटलं ना, सायलेंट वोटर जरी कोणी म्हणत नसलं तरी त्यांना माहिती आहे या भागातील सिंचनाचा असेल, बाकीचे विषय असतील, ह्याच्यामध्ये कुणाचा किती सहभाग आहे. आम्ही ज्यावेळेस प्रचारामध्ये जातो लोकच म्हणतात की या याच्यामध्ये यांचं नाव आहे, या विषयामध्ये नाव, आम्ही म्हणत नाही.
आमच्या उमेदवारावर बोलत असताना तुम्ही बोलतात, पण ज्यावेळेस आम्ही जनतेत गेल्यानंतर तुमच्याबद्दलची कुंडली 12 वर्षामध्ये तुम्ही काय प्रश्न मांडले हे जनता सांगतात. आमच्या प्रश्नाला कधी यांनी हात घातला नाही, जनता सांगतात. आणि माझी विनंती आहे की आज मला फिरत असताना मला माहीत नव्हतं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये जे वाद निर्माण झालेले त्याच्या मागचं जे मूळ ताकद आहे ते त्यांच्यावर आरोप आहेत आणि आम्ही सोडावं, त्यांचेच लोक. म्हणजे आज राष्ट्रवादी मधला सायलेंट वोटर तिथेही सायलेंट वोटर आहे. तिथंही सायलेंट वोटर आहे, जो तरी तिथं असेल तो सायलेंटपणे जे काम करायचं ते काम करतोय. ज्या पद्धतीने काँग्रेसला तर ह्यांनी नोवेअर केले, ह्यांनी विचारतच नाहीत. अशोक चव्हाण कुठे दिसले नाहीत या निवडणुकीत. त्यांना गरज नाही, त्यांच्याकडे आज धन संपत्ती पैसा एवढा आहे ना राष्ट्रवादीकडे, त्यांना कुणाला बोलायची गरज नाही. मी त्यांचं कालचं एक वक्तव्य पाहिलं राजकीय क्षेत्रामध्ये, तुम्ही तुमच्या समोर शिक्षक आहेत, मी घाबरत नाही निवडणूक असेल तर. मी निवडणूक म्हणून घाबरत. अहो तुम्ही ऐकून घ्या, आम्ही राजकारणात आहेत, आमच्यावरही लोक कधी धावून आले तरी आम्ही हात जोडून नम्रतेनेच बोलतो, नम्रतेने सांगतो. ज्यावेळेस अशा प्रकारचं ॲटिट्यूड अप्रोच तुमचा जनतेसोबत येतो त्यावेळेस लोक तुम्हाला कदाचित माफ करणार नाही. आणि सायलेंटली जे करायचंय तुम्ही, आता मला आवर्जून आज एक विषय सांगायचा आहे. तुम्ही काम जर केलं असताल, आज प्रत्येक ठिकाणी पदवीधरच्या निवडणुकीसाठी खानावळी चालू केलेत. अरे कुठं घेऊन चाललात निवडणुकीला तुम्ही? खानावळी म्हणजे पदवीधर तुम्हाला एवढा हे वाटलं? कुणाला जेवण पाहिजे, कुणाला कुपन पाहिजे, अशी पद्धत चालू केली आहे. माझी आज आपल्या माध्यमातून विनंती आहे, सर्व पदवीधरांना विनंती आहे, जी व्यक्ती ह्या पद्धतीने मतदान आपलं पदवीधरांचं घेण्याचा प्रयत्न करतोय, ते निकाल लागल्यानंतर त्याची भूमिका काय असणार आहे आपल्याकडं? जो आज म्हणतोय मी घाबरत नाही कशाच्या बळावर बोलतोय? ही ताकद कशाच्या बळावर आली? ती मस्तीच आहे ती. तो पैसा आहे आणि आज मी पैशाच्या जोरावर निवडून येतो, ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये जाईल. आज आपल्याला एक संदेश द्यायचा आहे, खानावळीने किंवा कुपन वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही. लोकांपर्यंत लोकांचे प्रश्न मांडावे लागतात, त्याच्यातून तुम्हाला निवडणूक जिंकता येते. लोकांपर्यंत जातं, लोकांच्या मनात विश्वास तयार करा. तो विश्वास तयार करण्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कमी पडलेत. सायलेंट वोटर हा एक नवा शब्द संभाजी पाटील निलंगेकरांनी आपल्याला दिलेला आहे. हा खरंच सायलेंट वोटर काम करतोय आणि त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल का हा खरा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे ते 3 तारखेला. संभाजी पाटील आणि त्यांच्या सगळ्याच भाजपच्या सहकाऱ्यांची मेहनत काय रंग आणणार आहे हे 3 तारखेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा.